Now, today we are going to discuss remaining part of the lesson. Let's have a look at next paragraph, types of World Heritage Site. See the first paragraph. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries in map. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the USS Yellowstone and Grand Canyon National Park. 25th of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of the World Heritage Sites with 44. See the meaning of this paragraph. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. म्हणजे इथे बघा, ॲज ऑफ मीन्स 2009 पर्यंत पूर्ण वर्ल्ड हेरिटेज साईटच्या पूर्ण जगातील जवळजवळ 890 ह्या साईट्स होत्या आणि त्या 148 देशांमधल्या होत्या. म्हणजे लक्षात घ्या, 2009 पर्यंत 148 देश मिळून पूर्ण जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स किती होत्या, तर 890. नेक्स्ट लाईन. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक द सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. आणि त्याच्यामध्ये 689 म्हणजे त्यामधून जवळजवळ 689 ज्या साईट्स होत्या त्या कशा होत्या, तर कल्चरल म्हणजे सांस्कृतिक होत्या. आता सांस्कृतिक होत्या त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड म्हणजे कशाचा समावेश होता, तर कोणती ठिकाणं होती त्याच्यामध्ये, तर द सिडनी ओपेरा हाऊस. मग सिडनी ओपेरा हाऊस कुठलं आहे, तर ऑस्ट्रेलियामधलं. म्हणजे त्याच्यामध्ये सिडनी ओपेरा हाऊसचा समावेश होता. अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया. आणि ऑस्ट्रियाच्या जे ऐतिहासिक सेंटर ऑफ व्हिएन्ना आहे त्याचाही समावेश होता. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द USS येल्लोस्टोन. आणि जवळजवळ 176 ठिकाणे जी होती ती नैसर्गिक आहे. आता ती कोणती नैसर्गिक आहे, तर ॲज द USS येल्लोस्टोन. आता त्यामध्ये USA म्हणजे अमेरिका, तर अमेरिकेमधील येल्लोस्टोन आणि अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. आणि त्याच्यामध्ये ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स ह्याचाही समावेश होता. सी द नेक्स्ट. 25th ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. आणि त्याच्यापैकी जवळजवळ 25 ठिकाणे जी होती ती मिक्स्ड म्हणजे संमिश्र अशी होती, एकत्रित अशी होती. तर त्यामध्ये जवळजवळ 25 ठिकाणी ही संमिश्र ठिकाणे आहेत. नॅचरल अँड कल्चरल. आता त्याच्यामध्ये ती कोणती येईल, तर नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या. आता कोणती येते, तर पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. आणि त्याच्यामध्ये पेरूज हा जो देश आहे त्या पेरू देशामधील माचू पिचू हे एक त्याच्यापैकी आहे. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. आणि जवळजवळ इटली हा देश जो आहे त्या इटली देशामध्ये सर्वाधिक म्हणजेच 44 अशी जागतिक वारसा स्थळे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पूर्ण जगामध्ये इटली हा असा देश आहे की त्या इटली देशामध्ये जवळजवळ 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल अँड 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. आणि आपल्या भारतामध्ये किती आहे, तर अशी जागतिक वारसा स्थळे 36 आहेत. त्यापैकी जवळजवळ 28 ही सांस्कृतिक आहेत आणि 7 जे आहे ते नैसर्गिक आहे आणि एक असं संमिश्र आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे ह्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी has divided
द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जॉग्राफिक झोन्स. आता ही जी जागतिक वारसा समिती आहे त्या जागतिक वारसा समितीने मीन्स द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे काय तर जागतिक वारसा समिती. आता ह्या जागतिक वारसा समितीने काय केलेले आहे तर जवळजवळ जगातील 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जॉग्राफिक झोन्स म्हणजे 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये ह्याची विभागणी केलेली आहे. आता ती कोणती विभागणी आहे किंवा कशी विभागणी केलेली आहे बघा. फिच इन्क्लूड्स म्हणजे त्याच्यामध्ये कशाचा समावेश आहे तर फर्स्ट वन इज आफ्रिका, सेकंड अरब स्टेट, थर्ड एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशियाना, अँड फोर्थ वन युरोप अँड नॉर्थ अमेरिका, अँड फिफ्थ लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. मग ही जी विभागणी केलेली आहे भौगोलिक जे प्रदेशांची 5 देशांची भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे. तर ते देश कोणते तर पहिला देश आहे आफ्रिका, दुसरा अरब राष्ट्रे आणि तिसरा आशिया पॅसिफिक म्हणजेच काय तर ऑस्ट्रेलिया व ओशियाना सहित आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि चौथं जे आहे ते युरोप व उत्तर अमेरिका. आणि जे लास्ट वन आहे ते कोणतं तर लॅटिन अमेरिका व कॅरिबियन ह्यांचा समावेश केलेला आहे. सी द नेक्स्ट वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर म्हणजे जागतिक वारसा स्थळं आहे ती जागतिक वारसा स्थळं धोक्यात असलेली कोणती वारसा स्थळे आहेत ते आता आपण बघणार आहोत. सी द पॅरेग्राफ. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, many World Heritage sites are in danger of being destroyed or lost due to war, approaching natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. World Heritage sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Site, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. This is our last paragraph. See, like many natural and historic cultural sites around the world. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिली ओळ काय सांगते की आता पूर्ण जगामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कल्चरल अँड हिस्टॉरिकल ऐतिहासिक व सांस्कृतिक जी स्थळं आहेत त्याच्याप्रमाणे आज ह्या स्थळांना धोका निर्माण झालेला आहे. म्हणजेच काय तर जागतिक वारसा स्थळांना धोका निर्माण झालेला आहे. साइट्स आर इन डेंजर म्हणजे त्यांना धोका निर्माण झालेला आहे. डिस्ट्रॉयड ऑर लॉस ड्यू टू वॉर. आता त्यांचा नाश होऊ पाहतोय तो कशामुळे तर लॉस ड्यू टू वॉर जे युद्ध आहे ज्याला आपण युद्ध म्हणतो किंवा प्रोचिंग मीन्स अतिक्रमण. नॅचरल डिझास्टर्स म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आहे. आता नैसर्गिक आपत्ती कोणती तर भूकंप असेल किंवा मग पूर येणे असेल तर ह्याला आपण नॅचरल डिझास्टर्स असं म्हणतो. ह्याच्यामुळे काय होतं तर त्यांना धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजेच काय तर अफाट असं शहरीकरण, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजे जे पर्यटक आहे
त्या पर्यटकांचा हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजे पर्यटकांचा लोंढा. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आणि काय तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये काय येतं, लाईक एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण. एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण. त्याच्यानंतर ॲसिड रेन. Then World Heritage sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund. आता ह्याच्यामध्ये आपण 2च लाईन बघू. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ आत्ता सांगितलं की अतिक्रमण, भूकंपासारखं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अफाट शहरीकरण असेल, पर्यटकांचे येणारे प्रचंड लोंढे किंवा मग जे हवेचे प्रदूषण आहे, आम्लवर्षा आहे, यासारखे पर्यावरण जे घटक आहेत किंवा पर्यावरणीय घटक आहे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग आता अशा संकटामध्ये जागतिक वारसा स्थळांना, धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे जी आहे त्यांची यादी जी आहे ती यादी स्वतंत्र यादी केली जाते किंवा स्वतंत्र यादीमध्ये ह्यांची नावे घेतली जातात. आणि ती नावे जागतिक वारसा समिती, ह्या जी जागतिक वारसा समिती आहे त्या वारसा निधीतून अशा स्थळांना काय दिलं जातं, तर अशा स्थळांना ॲलोकेट म्हणजे काय, तर त्यांना फंड दिला जातो. आणि मग त्याशिवाय हे जे स्थळं आहे ह्या स्थळांचं संरक्षण करण्यासाठी किंवा रिस्टोअर करण्यासाठी. आता रिस्टोअर म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये त्याला असं म्हटलं जाईल की रिस्टोअर म्हणजे त्याचं पूर्ण जीर्णोद्धार, म्हणजे पूर्ण जे जुनं झालेलं आहे ते नवीन करण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हणू, जीर्णोद्धार करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात. आता ह्या उपाययोजना कुणाकडून केल्या जातात, तर जी जागतिक वारसा निधी आहे ह्या जागतिक वारसा निधीतून याचा खर्च केला जातो. आणि तरी देखील जर एखादे स्थळ असेल त्या स्थळाची लक्षणीय कारणांमुळे मूलतः म्हणजे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले असतात. आता काही जागतिक वारसा स्थळे आहेत त्या वारसा स्थळांची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती काय करते, त्या एखादं हे असेल स्थळ असेल त्या स्थळाचं नाव काय करते, त्या यादीमधून काढून घेते. म्हणजेच काय करते, डिलीट द साईट, म्हणजे चूज टू डिलीट द साईट, म्हणजे त्या यादीतून ती वगळू शकते किंवा काढून घेऊ शकते. आता पुढे जागतिक वारसा स्थळांविषयी. नाऊ सी, टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट. आता तुम्हाला जर अधिक ही जी वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे त्या वर्ल्ड हेरिटेज साईटविषयी अजून जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर यू कॅन विजिट. आता तुम्ही मग काय करू शकता, तर विजिट देऊ शकता, म्हणजे तुम्ही माहिती मिळवू शकता. कुठून माहिती मिळवू शकता, तर जागतिक वारसा स्थळ जे आहे त्या स्थळाची एक वेबसाईट आहे. मग ते जागतिक वारसा, त्याला काय म्हटलेलं आहे, सेंटर मीन्स केंद्र. तर सेंटर मीन्स केंद्र. तर असे जे केंद्र आहे ते केंद्र कोणतं सांगितलेलं आहे, तर त्या केंद्राची वेबसाईट आहे विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही जागतिक वारसा स्थळांविषयी जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर ही जी खाली वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि अजून माहिती मिळवू शकता. वेबसाईटचं नाव आहे whc.unesco.org. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. नाऊ वी विल डिस्कस अबाउट द एक्सरसाइज विच इज गिवन बिलो द लेसन. फर्स्ट वन इज सी, नेम द फॉलोविंग. म्हणजे इथं काय करायचे, तुम्हाला फक्त नाव द्यायचे, म्हणजे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी नाव द्यायचे किंवा त्याचं उत्तर द्यायचे. फर्स्ट A1 इज द कंट्री व्हेअर माउंट हंक्शन इज सिच्युएटेड. आता पहिल्याच पॅरेग्राफमध्ये बघा आपल्याला
माउंट हंक्शनविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर द कंट्री, कोणत्या कंट्रीमध्ये माउंट हंक्शन वसलेलं आहे, तर ती कंट्री आहे चायना. द आन्सर इज चायना. B1 द फेमस डॅम इज इजिप्त ऑन रिव्हर नाईल. त्या नाईल नदीवर जे मोठं धरण आहे त्या धरणाचं नाव काय आहे, तर अस्वान हाय डॅम. नेक्स्ट सी इज द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड, स्टॉकहोम, स्वीडन. आता हे जे स्वीडन आहे, ह्या स्वीडनमध्ये काय होते, तर कॉन्फरन्स होते. C1. नेक्स्ट D द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट आर. आता सगळ्या जगामध्ये असा कोणता देश आहे की त्याच्यामध्ये काय आहे, तर सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेजच्या साईट आहे असा कंट्री जो आहे तो इटली. देन E द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साईट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज लिस्ट इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. See the question number 2. Complete the following sentences. Now here are given some sentences. You have to complete all these. I have already given the answers. A1. The World Heritage Sites includes. आता वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कशा कशाचा समावेश आहे, तर कल्चरल अँड नॅचरल एरियाज. B1. There were around 890 World Heritage Sites in the world. C. The role of World Heritage Committee is to list the sites as UNESCO World Heritage Site. The role of World Heritage Committee, World Heritage Committeeचा काम काय आहे किंवा त्यांचा रोल काय आहे, तर टू लिस्ट द साईट्स ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, म्हणजे जी वारसा स्थळे आहेत त्यांची लिस्ट बनवणे. D. द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज कितीसाठी म्हणजे किती वर्षांसाठी, तर 6 वर्ष. E. वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स फ्रॉम इट्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. नाव आय टोल्ड यू recently this website I told you. Now see the next question. Question number 3. Complete the following web by giving reason why World Heritage Sites are in danger. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर वेब जी दिलेली आहे ती वेब कंप्लीट करायची. कोणती वेब आहे ती, तर वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट धोक्यात कशामुळं आहे. सी. वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, कशामुळे डेंजर आहे, तर फर्स्ट वन इज uncontrolled urbanization. This we have seen now in last paragraph. Pollution, heavy tourist traffic, human encroachment, natural disaster and acid rain. Now these exercise we have completed. Remaining exercises you can complete as a homework. And now here our lesson is over.